सर्व विद्यार्थी आणि पालकांना नमस्कार. इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीचा अंतरिम निकाल जाहीर झालेला. अंतरिम निकाल म्हणजे काय? तर निकालाच्या पूर्वी जो लागतो तो निकाल. आता या निकालामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचंय, तर सगळं काही चेक करायचंय. तुमचं नाव, तुमचा इयत्ता, आई-वडिलांचं नाव, आडनाव, त्याच्यानंतर तुमचे जे काही गुण आलेले आहेत ते गुण, मग तुमच्याकडे जी आन्सर की आहे, ऑलरेडी तुमची जी आन्सर की आहे ती आन्सर की आणि त्याच्यानंतर जी काही गव्हर्नमेंटची आन्सर की आलेली आहे ती आन्सर की याच्यामध्ये एक ताळमेळ आपल्याला बघून की आपल्याला जे गुण मिळालेले आहेत तितकेच गुण आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये दिसतायत का किंवा निकालामध्ये दिसतायत का, या दोन्ही गोष्टींचं एकदा आपण चेक केलं की मग आपल्याला लक्षात येतं की आपण पास होतोय की नाही होते हे आपल्याला कळतं. मग अशा वेळेला बऱ्याच पालकांचे आम्हाला प्रश्न विचारण्यात आलेले आहे की आम्ही पास होतो आहोत, आम्ही कदाचित मेरिटमध्ये येऊ असं आम्हाला कळतंय आणि मग आम्ही जर मेरिटमध्ये आलो तर आम्हाला काय काय कागदपत्र द्यावी लागतील. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पास होणं आणि मेरिटमध्ये येणं यातला जो फरक आहे तो सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या ओळखीमध्ये, तुमच्या आजूबाजूला मित्रमैत्रिणींमध्ये कोणीही जर इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वीची फेब्रुवारीमध्ये झालेली स्कॉलरशिपची परीक्षा दिलेली असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा. ठीक आहे. तो सगळ्यात पहिले आता ही 5वी आणि 8वीची जी काही स्कॉलरशिपची परीक्षा झालेली होती, इथून पुढे 5वीला आणि 8वीला ती होणार नाहीये. ठीक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा हाही प्रश्न आहे की आता आम्ही 5वीला गेलोय मग आम्हाला देता येईल का? तर नाही. आता जे विद्यार्थी 4थीतून 5वीत गेलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना या वर्षी स्कॉलरशिपची परीक्षा देता येणार नाही. जे विद्यार्थी आता 8वीला गेलेले त्यांना देखील ही स्कॉलरशिपची परीक्षा देता येणार नाही. या वर्षीपासून आपल्याला स्कॉलरशिपची परीक्षा फक्त इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी असणार आहे. ठीक आहे. मग आता इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी साठीची ही जी स्कॉलरशिपची परीक्षा आहे, या परीक्षेसाठी इग्नाइट पाठशालातर्फे आम्ही एक बॅच घेऊन आलेलो आहोत. या बॅचमध्ये इयत्ता 4थीची फी असणार आहे ₹999 आणि इयत्ता 7वीची फी असणार आहे ₹1299 संपूर्ण 10 महिन्यांसाठी. ठीक आहे. बऱ्याच पालकांचा असाही प्रश्न आहे की ही एकाच महिन्याला भरायची आहे का, की दर महिन्याला तुम्हाला वेगळं वेगळं भरावं लागणार आहे, परत पुढच्या महिन्याला आम्हाला 999 किंवा ₹1299 परत भरावे लागणार आहे का? नाही. तुम्हाला फक्त एकच वेळा फी भरायची. एकदा फी भरली की पुन्हा फी भरायची गरज नाही. आता या बॅचमध्ये संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर केला जाणार आहे. लाईव्ह आणि रेकॉर्डेड दोन्ही पद्धतीचे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. लाईव्ह लेक्चर ज्या वेळेला होतंय त्यावेळेला तुम्ही तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते तुम्ही शिक्षकांना विचारू शकतात. त्याच्यावरची उत्तरं लगेच तुम्हाला मिळतील. रेकॉर्डेड जे लेक्चर्स आहेत ते रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला नंतर तुमच्या सोयीने कधीही बघता येतील. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतं की रेकॉर्डेड लेक्चर त्यांना बघता येतात, फक्त लाईव्ह लेक्चरच्या वेळेला ते अवेलेबल नसतात, त्यांची शाळेची वेळ असते किंवा इतर काहीतरी कारणे असतात. मग अशा वेळेला या रेकॉर्डेड वाले जे विद्यार्थी आहेत, जे रेकॉर्डेड बॅच बघतात, त्यांना काही प्रश्न पडतात किंवा त्यांना काही सोल्युशन समजत नाही किंवा काही प्रश्नांची त्यांना उत्तरं सापडत नसतात. अशा वेळेला या विद्यार्थ्यांसाठी आपण वेगळं समुपदेशन किंवा त्यांच्यासाठी वेगळे सत्र आपण लावत असतो. पालकांसाठी मीटिंग असते आणि यासोबतच आमचा जो इग्नाइट पाठशालेचा नंबर आहे त्यावर तुम्ही जर फोन केला तर तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा अगदी वेळेवर मिळणार आहे. या बॅचमध्ये जर आपण बघितलं तर रेग्युलर प्रॅक्टिस टेस्ट सुद्धा होणार आहेत. या टॉपिक वाईज वीकली टेस्ट, 10 फुल लेंथ टेस्ट, अशा पद्धतीने ही जी सर्व बॅच आहे ही बॅच एकदा फक्त तुम्हाला 999 किंवा 1299 तुमच्या 4थी आणि 7वीच्या डिपेंडंटली भरायचे आहेत आणि एकदा तुम्ही ते पैसे भरलेत की तुमची स्कॉलरशिपची तयारी जी आहे ती तयारी इग्नाइट पाठशालातर्फे पूर्ण आम्ही करून घेऊ याची खात्री आमची. ठीक आहे. आता आपल्या मेन मुद्द्यावर आपण येऊयात की अंतरिम निकाल जो आलेला आहे, अंतरिम निकालामध्ये तुम्हाला काय काय चेक करायचंय याच्या संदर्भातला व्हिडिओ मी तुम्हाला ज्या वेळेला अंतरिम निकाल आला होता ना त्या दिवशी सुद्धा घेतला होता, लगेच घेतला होता. की नाव तुम्हाला चेक करायचंय, आई वडिलांचं नाव चेक करायचं, इयत्ता चेक करायची आणि तुमचे गुण चेक करायचे आणि याच्या पडताळणीसाठी 27 तारखेपर्यंतची डेट होती. जर तुमच्या याच्यामध्ये काही चुका असतील तर ते तुम्हाला 27 तारखेपर्यंत शाळेमध्ये लगेच कळवायचं होतं. हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये लगेच सांगितलं देखील होतं. ठीक आहे. मग आता पात्र आहात का, पास झालाय, मी पास झाले आहे का, हा प्रश्न जो आहे ना, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगते आज की जर तुम्हाला 40% गुण पडलेले असतील प्रत्येक पेपरमध्ये, आपले 2 पेपर होतात ना, पेपर 1 आणि पेपर 2, जर तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 दोघांमध्येही 40%पेक्षा जास्त गुण असतील, ठीक आहे, याचा अर्थ काय, दोघांमध्ये पहिला जो पेपर आहे, पहिल्या पेपरमध्ये तुम्हाला प्रथम भाषा आणि गणित आहे, दुसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला तृतीय भाषा आणि बुद्धिमत्ता चाचणी, दोघांमध्ये तुम्हाला 60% गुणांपेक्षा जास्त असतील तर तुम्ही पात्र आहात. ठीक आहे. मग आता 40% गुणांपेक्षा जास्त असतील तर तुम्ही पात्र आहात.
मग 40% गुण म्हणजे किती गुण? तर 40% गुण म्हणजे 60 गुण. ठीक आहे, 150चे 40% म्हणजे किती झाले? 60 गुण तुम्हाला पाहिजे. ठीक आहे, मग आता हे 60 गुणापेक्षा पैकी जर आपण विचार केला की प्रथम भाषेमध्ये तुम्हाला पडले लेट्स से 58 पडले, इथे 58 पडले आणि इथे 62 पडले. आता तसं जर बघितलं, टोटल जर केली आपण तर टोटल ही 120च होते, बरोबर? टोटल केली तर ती टोटल 120 होते, पण तरी देखील तुम्ही पात्र होणार नाही. तुम्हाला दोन्ही पेपरमध्ये 60 पेक्षा जास्त गुण पडायला पाहिजे. 40%पेक्षा जास्त गुण हे तुम्हाला असायला पाहिजे, तर आणि तर तुम्ही पात्र असाल. ठीक आहे, मग आता बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की मी पात्र झालोय, मला 40% जास्त गुण पडलेले आहेत, मी पात्र आहे, मग आता मला स्कॉलरशिप मिळणार का? ठीक आहे, फक्त पात्र झालात म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिप मिळेल असं नाही. ठीक आहे, मग काय, तर त्याच्यासाठी तुम्हाला मेरिट लिस्ट मध्ये यावे लागेल. ठीक आहे, मग मेरिट लिस्ट मध्ये कसं येणार? मेरिट लिस्ट ही दरवर्षी बदलत असते, त्याच्यामुळे त्याचे एक्झॅक्ट मार्क आपण नाही सांगू शकत जोपर्यंत मेरिट लिस्ट येत नाही तोपर्यंत. ठीक आहे, मग आता ही दरवर्षी कशी बदलत असते? आता समजा या वर्षीचा 2026चा एक पेपर आपण घेऊयात आणि 2025चा एक पेपर आपण घेऊयात. ठीक आहे, 2025च्या पेपरमध्ये पेपर अतिशय सोपा होता असं आपण म्हणूयात, आणि जे काही विद्यार्थी होते त्या विद्यार्थ्यांना 100 पैकी 100 गुण मिळाले. ठीक आहे, 100% 100% गुण मिळवणारे विद्यार्थी बरेच होते. त्याच्यामुळे जो मेरिट लिस्ट आहे ती मेरिट लिस्ट अगदी 98%वर क्लोज होऊन गेली. ठीक आहे, मेरिट लिस्ट कितीवर क्लोज झाली? 98%वर 2025 मध्ये मेरिट लिस्ट क्लोज झाली. हे फक्त मी उदाहरण देते हा. आता 2026 मध्ये आपण एक विचार करूयात की टॉपर जो होता तो टॉपरच 95%चा होता. ठीक आहे, ज्याला सगळ्यात जास्त मार्क मिळाले तोच 95%ना आलाय. मग आता या वर्षीची मेरिट लिस्ट 98%वर क्लोज होईल का? नाही, या वर्षीची मेरिट लिस्ट 98%वर क्लोज होऊच शकत नाही. अशा पद्धतीने मेरिट लिस्ट जी आहे ती लागत असते, किंवा अशा पद्धतीने मेरिट लिस्ट काम करत असते. त्यामुळे मेरिट लिस्ट मध्ये जर तुम्हाला आता कोणी असं सांगितलं असेल की बाबा रे, तुला 300 पैकी 300 मार्क पडले, मग तू एकदम पास होऊनच जाशील किंवा तुला स्कॉलरशिप मिळेल, 300 पैकी 300 असतील तर कदाचित तुम्हाला मिळेलच. पण त्याच्यात सुद्धा अजून काही निकष वेगळे वेगळे आहेत. त्या निकषांवरचा जो काही व्हिडिओ आहे तो मी तुमच्यासाठी उद्या नक्की घेऊन येईन. परंतु तुम्ही मेरिट लिस्ट मध्ये आलायत की नाहीयेत हे तुम्हाला जोपर्यंत मेरिट लिस्ट लागत नाही तोपर्यंत लक्षात येणार नाही. ठीक आहे, तो तुमची मेरिट लिस्ट लागली आता समजा. ठीक आहे, पुढे जाऊन तुम्हाला आता जेव्हा केव्हा अंतिम निकाल येईल, अंतिम निकाल आल्यानंतर तुमची मेरिट लिस्ट लागेल, स्टेट वाईज मेरिट लिस्ट वेगळी लागेल, जिल्हानिहाय मेरिट लिस्ट वेगळी लागेल. ठीक आहे, तो अशा पद्धतीने मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, तर तुमच्याकडे 3 महत्वाची कागदपत्र 101% तुम्हाला आधीच तयार करून ठेवावी लागणार आहे. ठीक आहे, मग आता ही कुठली कुठली 3 महत्वाची कागदपत्र आहे? तर सगळ्यात पहिलं, सगळ्यात मॅन्डेटरी म्हणजे विद्यार्थ्याचं बँक अकाउंट. ठीक आहे, तुमचं स्वतःचं एखाद्या नॅशनलाइज्ड बँकमध्ये बँक अकाउंट असणं गरजेचं आहे. ठीक आहे, नॅशनलाइज्ड बँकेत म्हणते मी तुम्हाला, एखाद्या सरकारी पतपेढीत वगैरे चालणार नाही. एखाद्या नॅशनलाइज्ड बँकेमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं स्वतःचं अकाउंट उघडायचं आहे. ठीक आहे, आई वडिलांचं अकाउंट चालणार नाही. आई वडिलांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार नाही. मेरिट लिस्ट मध्ये तुमचा नंबर आलेला आहे, तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे, तर ती तुमच्या स्वतःच्या अकाउंटवर जाईल, आई वडिलांच्या अकाउंटवर जाणार नाही. आता दुसरं काय कागद लागणार आहे, तर दुसरा लागणार आहे अपडेटेड आधार कार्ड. ठीक आहे, इथे मी शब्द वापरलाय अपडेटेड आधार कार्ड. मग आता काय काय अपडेटेड असायला पाहिजे त्याच्यामध्ये, तर तुमचं नाव. ठीक आहे, बऱ्याच वेळेला आपल्या नावामध्ये काहीतरी स्पेलिंग मिस्टेक असते किंवा काहीतरी इकडचं तिकडे झालेलं असतं काहीतरी. त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, छोट्या छोट्या गोष्टी, त्या चेक करून घ्या आत्ताच. दुसरं, तुमचा पत्ता. तुम्ही तुमचा जो काही पत्ता आहे तो पत्ता अपडेटेड पाहिजे. ठीक आहे, आता तुम्ही जिथे राहता आहात, जिथे तुमची शाळा आहे त्या ठिकाणचा पत्ता किंवा त्याच्या आजूबाजूला जिथे तुम्ही राहतायत ना तो पत्ता तुमचा अपडेटेड पाहिजे. ठीक आहे, मग आता मोस्टली ज्यांचं स्वतःचं घर असतं त्यांचा पत्त्याचा तर काही खूप मोठा इश्यू येत नाही. म्हणजे आता जर माझं स्वतःचं घर असेल तर मी माझा स्वतःचा ऍड्रेस तिथे टाकणार आहे. परंतु जे पालक किंवा जे विद्यार्थी रेंटेडवर राहतात किंवा भाड्याने घरात राहत असतात, तर त्यावेळेला तुमचं आता जिथे तुम्ही राहताय त्या हिशोबाने तुमचा पत्ता तुम्हाला अपडेट करावा लागणार आहे. ठीक आहे, तिसरं, जन्मतारीख. बऱ्याचदा आता आजकाल जर आपण बघितलं तर जन्मतारखांमध्ये तसा घोळ होत नसतो, परंतु काही काही वेळेला काय होतं ना की मशीन कडनं आलेलं आहे ते आधार कार्ड, जो तुम्ही नवीन काढलेलं असेल किंवा त्याच्यामध्ये काही तुम्ही चेक केलं नसेल तर त्याच्यामध्ये चूक असण्याची शक्यता आहे.
ठीक आहे. तो जर तुमच्या जन्मतारखेमध्ये आधार कार्डची जन्मतारीख आणि तुम्ही एक्झाम फॉर्म भरतानाची जन्मतारीख, ती जन्मतारीख सेम पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटचं कास्ट सर्टिफिकेट म्हणजेच जातीचा दाखला. आपल्याकडे जे स्कॉलरशिप आहे त्या स्कॉलरशिपमध्ये मागासवर्गीय म्हणून एक वेगळा विभाग आहे. ठीक आहे. मागासवर्गीय ग्रामीण, मागासवर्गीय शहरी, आणि यांच्यासाठी जे कोणी मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना जातीचा दाखला दाखवणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे जातीचा दाखला सुद्धा लवकरात लवकर काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला ऐन वेळेला धावपळ होणार नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे 3 जर तुमच्याकडे असतील, सगळ्यात पहिलं तर निकाल लागल्यावर तुम्ही तुमचं चेक करायचं आहे. तुम्हाला किती टक्के गुण मिळालेले आहेत ते तुम्ही बघायचे आहेत. तुम्ही मेरिट लिस्टमध्ये येण्याचे चान्सेस किती आहेत ते तुम्हाला बघायचं आहे. ठीक आहे. जसं मी म्हणाले की दरवर्षी मेरिट लिस्ट चेंज होत असते. त्याच्यामुळे असं नका गृहीत धरू की मला 200च मिळाले 300 पैकी, मग मी मेरिट लिस्टमध्ये येईल की नाही. कदाचित येऊन जाल. 300 पैकी 200 म्हणजे खूप वाईट नाहीयेत मार्क. ठीक आहे. काही लोकांना असं वाटेल, अरे मला तर 280 मिळालेत, मी तर 101% येऊनच जाईल मेरिट लिस्टमध्ये. कदाचित जर मेरिट हाय गेलं तर त्याच्यामध्येही तुमचं हे होऊ शकतंय. त्याच्यामुळे असा विचार डोक्यात ठेवू नका की तुम्ही मेरिट लिस्टमध्ये यालच किंवा नाहीच येणार. आत्तापासून तुमची कागदपत्र काढून ठेवा, जेणेकरून त्या कागदपत्रांचा तुम्हाला भविष्यात सुद्धा उपयोग होणारच आहे. असं काही नाहीये की तुमचं बँक अकाउंट तुम्ही आता काढलं आणि तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये नंबर नाही आला आणि मग ते बँक अकाउंट वाया जाईल. अशातला तर काही भाग नाहीये ना. बँक अकाउंट तुम्हाला लागणारच आहे. अपडेटेड आधार तुम्हाला पुढे लागणारच आहे. त्याच्यानंतर तुमचा कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला पुढे लागणारच आहे. त्याच्यामुळे हे डॉक्युमेंट्स लवकरात लवकर काढून ठेवा. आणि हे डॉक्युमेंट सगळे जमा झाले की मग तुम्हाला ज्या वेळेला मेरिट लिस्ट येईल, ज्या वेळेला तुमचा निकाल येईल, त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही क्वालिफाय झालेले आहात. त्यावेळेला मला ह्या व्हिडिओ खाली नक्की कमेंटमध्ये कळवा की मॅम आम्ही पास झालोय, आम्ही मेरिटमध्ये आलोय. अगदी जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत, फक्त पात्र म्हणते आम्ही, की ज्यांना 40% जास्त गुण आहेत, त्यांनी सुद्धा नक्की कमेंट करा आणि सांगा की आम्ही पात्र झालेलो आहोत. आता आम्हाला कदाचित मेरिट लिस्टमध्ये आमचा नंबर येईल. म्हणजे मग तुमचं ते जे काही कमेंट्स असतील त्या कमेंट वाचून मलाही आनंद होईल. ठीक आहे. अशा पद्धतीने इग्नाइट पाठशालामध्ये जर तुम्ही बघितलं तर नवोदय, स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड, होमी भाभा बालवैज्ञानिक, NTS, MTS, मंथन अशा वेगळ्या वेगळ्या परीक्षांचे क्लासेस जे आहेत ते आम्ही घेत असतो. सगळे क्लासेस ऑनलाईन आहेत. या संदर्भात तुम्हाला कुठलाही प्रश्न असेल तर त्यासाठी 8983345857 या नंबरवर कॉल करा. म्हणजे तुम्हाला तुमचं जे काही प्रश्न असतील त्यांची उत्तरं नक्की मिळतील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. थँक्यू.